नमस्ते भाऊ. दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं. ही प्रथा कधीपासून सुरू झाली याचा शोध घेतला तर दस्तूर खुद्द वाल्मिकी रामायणात बी अशा प्रकारे रावण दहनाचा उल्लेख दिसत नाही. त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की भगवान रामाने रावणाला मारल्यानंतर सगळी वानर सेना जल्लोष करायला लागली, पण ज्यांनी त्याला मारलं ते राम मात्र दुःखी दिसत होते. हनुमानाने रामाला त्याचं कारण विचारल्यावर रामाने सांगितलं की मी ज्यांना गुरुस्थानी मानतो, ज्यांची पूजा करतो ते महादेव रावणवधामुळं दुःखी झाले असणार, कारण रावण ह्यो त्यांचा परमभक्त होता आणि त्यांच्या परमभक्ताचा वध झाल्यामुळं महादेव नक्की दुःखी झाले असणार. त्याच्यामुळं मी रावणवधाचा उत्सव साजरा करू शकत नाही. ते ऐकून हनुमानाने सगळ्या वानर सेनेचा जल्लोष थांबवला. तसं पाहिलं तर रावण तसा ज्ञानी होता, म्हणजे रावणाला वेद आणि संस्कृतचं चांगलं ज्ञान होतं. तो सामवेदात निपुण होता. त्याच्यानंतर त्यांनी शिवतांडव स्तोत्र, युद्धिशा आणि प्रकुठा कामधेनूसारख्या कृतीची रचना केली. सामवेदाशिवाय त्याला इतर 3 वेदांचं बी ज्ञान होतं. याशिवाय रावणाला संगीताची बी आवड होती आणि रुद्रवीणा वाजवण्यात रावणाचा हात कुणी बी धरू शकत नव्हतं असं म्हणते. त्याच्यामुळं रावण जेव्हा बी अस्वस्थ व्हायचा तो रुद्रवीणा वाजवायचा असं म्हणलं जातं. अर्थात रावणाला खरं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पुस्तकं ग्रंथ वाचले पाहिजे. काय होतं, आपल्याला फक्त सीतेला पळवून नेणारा रावणच माहिती, पण आपल्या भारतात कानपूरमध्ये दशानन म्हणजे रावणाचं मंदिर आहे. मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कैलास मंदिर शिवालय आहे, जिथं दशानन म्हणजे रावणाचं बी मंदिर आहे आणि हे मंदिर माता छिन्नमस्ता मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. असं म्हणतात की तिथं यस गुरुप्रसाद शुक्ल यांनी साधारणपणे 155 वर्षा पहिले मा छिन्नमस्ता आणि कैलास मंदिराची स्थापना केली होती आणि शिव आणि शक्तीच्या मधोमध दशानन मंदिर असून तिथं रावणाची प्रतिमा बसवलेली आहे. आता रावण जो आहे तो सामर्थ्यशाली होता, तसाच विद्वान बी होता. तो शिव आणि शक्तीचा साधक होता. रावणाला मृत्यू आणि अमरत्वाचं वरदान होतं. त्याच्या नाभीत अमृत होतं. प्रभू श्रीरामांनी त्याच्या नाभीला बाणाने जेव्हा मारलं तेव्हा दशकंधर तो पृथ्वीवर पडला, पण त्याचा मृत्यू झाला नाही असं म्हणते. भगवान श्रीरामाने बी लक्ष्मणाला ज्ञानप्राप्तीसाठी रावणाकडे पाठवलं असं बी म्हणतात. म्हणजे आपल्याला नक्की नाही माहिती, पण हे असं वाचलं कुठंतरी. त्याच्यामुळं दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या मंदिराचे दरवाजे कानपूरच्या मंदिरामध्ये तिथं उघडले जातात. म्हणजे एकच दिवस फक्त 365 दिवसातला एक दिवस फक्त ते मंदिर उघडलं जातं आणि शक्ती, बुद्धिमत्ता, दीर्घायुष्य आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी लोक तिथं गर्दी करतात. दर्शनासाठी तिथून दूर दूरून लोक येतात आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी महादेवाला अभिषेक केल्यानंतर रावणाच्या मंदिरात दूध, दही, तूप, मध, चंदन, गंगाजल यांचा अभिषेक केला जातो. त्याच्यानंतर महाआरती होती. दोडक्याचे फुलं अर्पण करून अखंड सौभाग्य आणि शक्ती, बुद्धिमत्ता आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. मोहरीच्या तेलाचा दिवा तिथं लावला जातो. म्हणजे दसऱ्याला पूजा झाली की मग परत वर्षभरासाठी रावणाच्या मंदिराचे दरवाजे बंद केले जाते. आता हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं की रावण दहनाची ही जी प्रथा आहे ती राम भक्तांनी त्यांच्या मनाने सुरू केलेली असणार आहे. आणि अलीकडच्या काळात तर काय झालं आहे, रावण दहन ह्यो इव्हेंट झालेला इव्हेंट. त्यातल्या त्यात निवडणुका जवळ आल्या की ह्यो इव्हेंट जोरात साजरा होतो. जाऊ द्या, ते काय बी असू द्या, आपण एवढंच लक्षात ठेवायचं की सत्याचा असत्यावर विजय म्हणजे रावण दहन. जर त्या रावणाला आपण विलन समजत असू तर आजच्या काळातले रावण ओळखायला बी आपण शिकलं पाहिजे. म्हणजे खोटं बोलणाऱ्या आधुनिक रावणांना निवडून न देता सत्यवचनी राम ओळखून त्यांनाच आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं पाहिजे आणि प्रभू रामचंद्रांसाठी तोच खरा विजयोत्सव असणार आहे. मला काय म्हणायचं ते कळलं ना तुम्हाला? चला मग चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्यो भाग शेअर करा. जय श्रीराम.
नगरी नगरी YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी YouTube चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.